डोंबिवलीतील गणेश भक्तांचा आक्रोश पाहायला मिळालेला आहे। भक्तांकडून मूर्तीचे पैसे घेतले, मात्र गणेशोत्सवापूर्वीच मूर्तिकार फरार झालेला आहे। डोंबिवली पश्चिम इथल्या महात्मा फुले रोडवरती असलेल्या आनंदी कला केंद्र कारखान्यातील ही घटना आहे। शेकडो डोंबिवलीकरांनी 2-3 महिन्यांपूर्वीच मूर्ती बुक केलेली होती, मात्र ऐन वेळेवरती मूर्तिकार फरार झालेला आहे। मूर्तिकाराचा फोन सध्या बंद आहे, त्यामुळे मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांची आता निराशा झाली आहे। तर गणेश भक्तांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। बाप्पाला घरी आणायचं कसं, असा प्रश्न आता गणेश भक्तांना पडला आहे। रात्रीपासून मूर्ती बघायला आली। गेल्या महिन्यामध्ये 7 तारखेला मूर्ती बुकिंग केली आणि ते लोक बोलतात की आज उद्या तर करतो। ती मातीची मूर्ती होती, शाडू माती, तर ते बोलतात की आज उद्या तर करत। आता गेल्या हप्त्यातून मी आलो मूर्ती बघण्याकरता, ते बोलले की तुम्हाला शुक्रवारी रेडी करून देतो, म्हणून मी रात्री पैसे घेऊन आलो। तर ते लोक काही इच्छा नव्हते, बोलतो मी तुम्हाला 11:30 करून देतो। आणि नशीब मी आता रस्त्यात जाताना रिक्षा थांबवून उतरून बघतो, ते सर्व गायब झालेले। 5,500ची मूर्ती बोलला, आम्ही पूर्ण 3,500 रुपये दिले त्याला 1 महिन्यापासून सांगतो आम्ही। गेल्या महिन्यात 14 तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती 27 तारीख बोलला आधी, नंतर बोलला की तुम्ही 15 तारखेला या। आता आम्ही 4 दिवसापासून रोज फेऱ्या मारतो, तरी तो बोलतो होईल होईल होईल, काय होत नाही त्याची मूर्ती। काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले? सगळे दिलेत पैसे, सगळे पेड केलेत पैसे। काय आता काय लोक काय दोघांचे फोन स्विच ऑफ आहे। रांजणगावचा महागणपती अष्टविनायकापैकी एक गणपती आणि रांजणगावातील भाद्रपद द्वार यात्रा उत्सव सुरू झालेला आहे। 4 दिवस चालणाऱ्या द्वार यात्रा उत्सव काळामध्ये भाविकांना लाडक्या बाप्पांच्या मूर्तीचा जलाभिषेक करून दर्शन घेता येणार आहे। भाद्रपद यात्रा उत्सवानिमित्ताने लाडक्या बाप्पाचं मंदिर गाभारा परिसर आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आला आहे। खरं तर देवस्थानच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आणि बाप्पाच्या गाभाऱ्याला रंगीबिरंगी फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। संपूर्ण मंदिर परिसर हा विद्युत रोषणाईने उजळून निघालेला आहे आणि सुंदर केलेली आकर्षक सजावट हे भाविकांचं मन वेधून घेत आहे। मंडळी, स्मशानभूमी अर्थात वैकुंठधाममध्ये नावाप्रमाणेच श्री महादेव शंकराचं मंदिर असतं, मात्र भुसावळमधील स्मशानभूमीमध्ये चक्क विघ्नहर्ता गणरायाचं मंदिर आहे। राज्यभरामध्ये स्मशानभूमीत पुरातन गणरायाचं मंदिर असण्याचा हा अगदी दुर्मिळ असा योग आहे आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असला तरी सुद्धा स्मशानात असलेल्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी कमी असते, पण या मंदिराला 100 पेक्षा अधिक वर्षांचा इतिहास आहे। 100 वर्षापूर्वीचं गणपती मंदिर स्मशानभूमीमध्ये आहे। मंदिरामध्ये स्मशानभूमी केव्हाही महादेवाचे मंदिर असते, परंतु या भुसावळच्या स्मशानभूमीमध्ये गणपती मंदिर आहे। 100 वर्षापूर्वी या इथे नवस मांडतात लोक, इथे भरपूर गर्दी करतात। इथे आख्यायिका आहे या मंदिरामध्ये नवस मांडल्यानंतर त्यांची कामना पूर्ण होते, त्यामुळे इथे मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होत राहते। सोलापुरातील पखालपूर या ठिकाणी पंढरपूरपासून जवळ 8 किलोमीटरवरती असलेला एक गणपती देवस्थान आहे आणि ज्याला नवसाला पावणारा गणपती म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे। हा डिंगरे आडनावांच्या पांडुरंगाचे वंश परंपरागत सेवाधारी यांचा गणपती आणि डिंगरे घराण्याचा तो कुलदैवत सुद्धा आहे। हे मंदिर पंढरपूर सोलापूर मार्गावरती वसलेलं आहे आणि इकडे गणपतीला नवसाला पावणारा गणपती असं सुद्धा म्हटलं जात आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पंढरीमध्ये जवळच जे पखालपूर आहे, त्या पखालपूरच्या गणपती मंदिरात आहोत। माजी आमदार पांडुरंग तात्या डिंगरे यांच्या घराण्याचं हे गणपती मंदिर आहे। पांडुरंग तात्या डिंगरे यांच्या वंशजांपैकी एका व्यक्तीला जेव्हा त्यांच्या वृद्ध अवस्थेमध्ये खरं तर हा गणपतीचा जो इतिहास आहे मंदिराचा, त्यामध्ये सांगितलं जातं की काशी जवळ जे एक पखालपूर आहे तिथं ते त्यांचं मूळ जे कुलदैवत होतं तिकडं दर्शनासाठी जावं लागत होतं, मात्र वृद्धावस्थेमुळे त्यांना ते जाणं शक्य नसल्यामुळे ते स्वतः तिकडं एकदा गेल्यानंतर त्यांना तशी व्यथा सांगितली स्वतः गणपतीला, आणि गणपती बाप्पाने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगितलं की मी स्वतः तुझ्याबरोबर येतो, मात्र तू पाठीमागं वळून बघायचं नाही। आणि त्यांनी ते जे मंदिर होतं, म्हणजे काशी ही पंढरपूरच्या उत्तरेकडे आहे, तर ती चालत पंढरपूरच्या दिशेने आले, मात्र त्यांना मोह आवरला नाही
आणि मोह न आवरता त्यांनी ज्या ठिकाणी मागे बोलून पाहिलं ते पाखालपूर आत्ताचं. हे पाखालपूरचा गणपती अत्यंत प्रसिद्ध आहे, नवसाला पावणारा हा गणपती आहे. आणि जवळजवळ जे रुक्मिणी मातेचं मंदिराचं जे बांधकाम आहे, ज्या पद्धतीचं हेमाडपंथी बांधकाम, त्या पद्धतीचं हे बांधकाम आहे. आणि या मंदिरामध्ये तुम्हाला एक रांजण बघायला मिळेल, जे रांजण जवळजवळ 2000 वर्षापूर्वीचं असावं असं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने, पुरातत्व खात्याने सांगितलेलं आहे. आणि जे वतन लिहून दिलेलं आहे इथं जे सूर्यचंद्र यांची साक्षीने हे वतन दिलेलं आहे. इथं अशी आख्यायिका आहे. पंढरपूरला येणाऱ्या दिंडीमध्ये एकमेव जे ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांची दिंडी जी येते आपेगाववरनं, ती दिंडी नवमीला या पखालपूर येथे असते आणि ती त्यांचं इथं रिंगण होतं अशी संपूर्ण माहिती आहे. डिंगरे कुटुंबीय आहे ते या मंदिराचे विश्वस्त आहेत आणि ते सर्व जे सण आहेत, जे गणपतीचे महत्त्वाचे दिवस आहेत, त्यांचे भाविकांची सोय करण्यासाठी तत्पर असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश महामुनीसोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. हेमाडपंथी मंदिर आणि जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. या गणपतीचा इतिहास पाहता ही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार तात्यासाहेब डिंगरे यांच्या मालकीचे मंदिर असून डिंगऱ्यांचं ही कुलदैवत मानलं जातं. डिंगऱ्यांची कुटुंबीय काशीपाशी पखानपूर म्हणून जी गाव आहे तिथेला हा गणपती, ते तिथे दर्शनाला जात होते. पखानपूरचं पखालपूर हा नाव पडलं आणि गणपतीचं नाव पखालपूर म्हणून ओळखलं जातं. मंदिर हे गुरसाळे हद्दीत येतं आणि ज्यावेळी डिंगरे कुटुंबियाचे ज्यावेळी दर्शनाला पूर्वज जात होते त्यावेळी त्यांनी गणपतीला विनंती केली की बाबा मी आता वयोवृद्ध झालो आहे, मला तुझ्याकडे येणं होणार नाही. मग ते गणपतीनं त्यांना दृष्टांत दिला की मी तुझ्याबरोबर पंढरपूरला येतो. लाडक्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवरती आल्याने बाप्पा चरणी चांदीच्या दुर्वा मोदक अर्पण करण्यासाठी सुवर्णनगरीमध्ये गणेश भक्त आता मोठी गर्दी करतायत. 10 ग्रॅमपासून ते अगदी 1 किलो वजनाच्या चांदीच्या मूर्ती, बाप्पाचं वाहन मूषक, घंटी, दिवे देखील आता या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि पारंपरिक पितळ तांब्याच्या पूजा साहित्यासह चांदीच्या वस्तूंना सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शुभ्र चकाकणाऱ्या बाप्पाचं हे रूप सर्वांनाच भुरळ घालत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि गोंदियाचा राजा म्हणून सिव्हिल लाईन इथल्या गणपतीची ओळख आहे. हा गणपती ढोल ताशांच्या गजरामध्ये मंडळाकडे मार्गस्थ झालाय. वाशिमचे शेतकरी मनीष देशमुख यांनी गणेशोत्सवासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवलेला आणि गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केलेल्या आहेत. या गणेश मूर्तींना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चांगली मागणी आहे आणि या मूर्तींच्या विसर्जनानंतर त्याचं खतामध्ये रूपांतर होतं, त्यामुळे पर्यावरणाचं सुद्धा रक्षण होत आहे. या गणेशोत्सवामध्ये ज्या काही मूर्ती असतात त्या प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू यापासूनच बनवलेल्या असतात. मात्र वाशिम येथील मनीष देशमुख हे जे शेतकरी आहे, हे आपल्या ज्या काही गिरगाईचं शेण आहे त्यापासून पर्यावरणपूरक अशा गणपती मूर्ती बनवत आहेत. गत 3 ते 4 वर्षापासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून यावर्षी या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना प्रचंड अशी मागणी आहे. कारण गाईलाही हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि गाईच्या शेणापासून जे काही शुभ कार्य करतात त्यावेळेस त्या शेणाचा विविध ठिकाणी वापर करण्यात येतो आणि असाच या गाईच्या शेणाचा वापर या गणेश मूर्ती बनवण्यासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे जे काही गणेशाचे भक्त आहेत ते या मूर्तींना पसंती देताना दिसत आहे. कारण हा जो गणपती आहे हा खरंच पर्यावरणपूरक आहे. कारण या गणपतीला जो काही रंग देण्यात आला तोही पर्यावरणाला पूरक असाच आहे. कारण पाण्यामध्ये विरघळणारे असे रंग या गणपतीच्या मूर्तीला देण्यात आलेले आहे. त्यामुळेच जे गणेश भक्त आहे या मूर्त्यांना पसंती देताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात
या गणपतीला किंवा या गणपतीच्या मूर्त्यांना वाशिमसह इतर जिल्ह्यातीलही जे गणपतीचे भाविक आहेत, गणेश भक्त आहेत, ते या गणपतीच्या मूर्ती नेऊन त्याची स्थापना करणार आहेत. आणि हा जो गणपती आहे तो या उत्सवामध्ये तर आनंद देणारच आहे, कारण हा पर्यावरणपूरक आहे. मात्र त्यानंतरही विसर्जनानंतर कुठलंही पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, कारण याचं विसर्जन झाल्यानंतर जे काही शेण आहे ते पर्यावरणपूरकच आहे. शेतीसाठी किंवा पाण्यामध्ये जरी गणपती विसर्जन झालं तरी कोणतीही हानी पोचणार नाही. त्यामुळे या गणेशोत्सवानंतरही जो काही भाविकांचा उत्साह किंवा आनंद आहे तो कायम असणार आहे. यासाठी मनीष देशमुख यांनी ही संकल्पना राबवली, कारण जो काही आतापर्यंत राज्यामध्ये ज्या मूर्ती बनवण्यात येत होत्या त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या, आणि या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे प्रदूषणही होते, त्याचं मोठं वादंगही निर्माण झालं होतं. आणि काही ठिकाणी पर्याय म्हणून शाडू मातीचाही वापर होतो. मात्र शेणापासून गणेश मूर्ती बनवण्याची ही संकल्पना खरंच पर्यावरणासाठी पूरक अशीच आहे, कारण गाईच्या शेणापासून सद्यस्थितीत सेंद्रिय शेती अशी बनवण्यात येत आहे. आणि या गणपती विसर्जनानंतर या सेंद्रिय शेतीलाही मोठी मदत होणार आहे. माझ्या समेत शिवाजीराव इडोळे हे आहे, जे इथे गणेश मूर्ती बनवतात, ते त्यांचे मनीष देशमुख यांचे सहकारीच आहे. मला सांगा दादा, गणपतीची मूर्तीची ही जी संकल्पना आहे खरंच ही वाखाणण्याजोगी आहे, कारण हे जे मूर्ती आहे ही पर्यावरणपूरक आहे, गाईच्या शेणापासून बनवत आहे. आणि गाईच्या शेणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये फार पवित्र समजलं जाते. कुठल्याही शुभ कार्यात त्याचा वापर होतो. त्यातल्या त्यात हे गणपतीची मूर्ती शेणापासूनच बनवली आहे. काय सांगा सर? हे पूर्ण आपण जे हे केलेलं आहे ते गाईचं शेण आणि याच्यामध्ये आपण फक्त बेल पावडर दोनच फक्त आपण याच्यात हे केलेलं आहे, बाइंडिंग केलेलं आहे आणि आपण गणपती बनवलेलं आहे. हे गणपती पर्यावरणपूरक असून जे आपण ज्यावेळेस विसर्जन करीन त्यावेळेस हे कोणत्या आपल्या म्हणजे जे आपलं हे आपलं पर्यावरण समजा पर्यावरणाला काही समजा आपल्या याला काही हानी पोहोचणार नाही. विहिरीमध्ये, नदी नाल्यांमध्ये जरी विसर्जन केलं तर कोणतीही हानी पोहोचणार नाही. मला सांगा, या गणपती मूर्तीला मोठी मागणी दिसते. हो, या आपल्या वाशिममध्ये थोडंफार कमी आहे, पण बाकीच्या मेट्रो सिटीमध्ये आहे भरपूर मागणी आहे. जसं आमची यावर्षी आम्ही कोल्हापूरला, चंद्रपूरला झालं की बीडला, शेगावला आणि भरपूर मूर्त्या पाठवल्या आहेत. मेट्रो सिटीला भरपूर पाठवल्या आहेत. म्हणजे शेणाची असल्यामुळे भाविकांचाही कल गाईच्या शेणाचा असल्यामुळे कल जास्त आहे. तर हे जे काही गणपती मूर्ती आहे यांची राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांमध्ये मोठी मागणी आहे, कारण हा गणपती पर्यावरणाचं संवर्धन करतो. किशोर गोमाचे निर्णय लोकमत, वाशिम. कोकणात गणेशोत्सवाला सुरुवात होताच ग्रामीण भागामध्ये भक्तिभाव, परंपरा आणि आनंदाचा मिलाफ पाहायला मिळतो. हिरव्यागार शेतामधून, शेताच्या बांधावरून आणि चिंचोळ्या वाटेतून गणपती बाप्पाला डोक्यावरून घेऊन जाण्याची शतकानुशतकांची परंपरा आज सुद्धा तितक्याच निष्ठेने जपली जाते. विघ्नार्थ्या गणेशाचं आज मोठ्या धामधुमीत स्वागत करण्यात येत आहे. मी आता आहे चिपळूण तालुक्यातल्या गोंधळे गावामध्ये आणि गोंधळे गावातल्या सतीवाडीमध्ये, आणि इथे एक परंपरा अशी आहे की गणपती आणतात तो डोक्यावरनंच आणतात. कितीही वाहनं असली, काही असलं तर गणपती कारखान्यातनं डोक्यावरून आणतात. नक्की काही परंपरा आहे आणि त्यांना आत्ता बाप्पाचं घरात आगमन झालेलं आहे. काय भावना आहे त्यांच्या आपण ओळखून घेऊया. दादा काय सांगा? आमची ही परंपरा पहिल्यापासून चालू आहे, कारण आमच्या घरापर्यंत गणपती वाहना येऊ शकत नाही, त्यासाठी आम्ही डोक्याने गणपती घेऊन येतो. तर आमच्या घरापर्यंत रस्ता आहे नाही, त्याच्यामुळे आम्ही गणपती डोक्यावरून आणतो. हे परंपरापासून हे चाललेलं आहे. आज बाप्पाचं तुमच्या घरात आगमन होतंय, काय भावना आहे? आज आम्हाला खूप आनंद झाला आणि उद्यापासून हे गणपतीचं पूजाला सुरुवात होणार. खूप आनंदित आहे ते लोक की बाप्पाचं आगमन यांच्या घरी होतं आहे. एरवी पण वर्षभर आपण दर्शनासाठी देवळात किंवा मग मंदिरात जात असतो, मात्र आता देवच यांच्या घरी आगमन झालं देवाचं, त्यामुळे खूप त्यांचा आनंद आहे त्यांच्यामध्ये आणि आनंदाचं वातावरण आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.